ऐका हा म्हणून घेऊन घे मी घेतो सगळं घेतो दयेचा सागर तू कृपेची आस आहे दयेचा सागर तू कृपेची आस आहे अरे तुझ्याच मुळे या देहात श्वास मग विनंती माझी ही विनंती माझी तुला खास आहे विनंती माझी तुला खास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे सर्वप्रथम अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत माझ्या गावची ग्रामदेवता आई वाकजाई देवी अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत आई तुळजा भवानी स्वराज्य संस्थापक राजा धीराज महाराज राजेश्वर छत्रपती राजमाता राष्ट्रमाता आईची जाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करू. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम, मुक्काम साजल तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा श्री साम प्रसादित नाच मंडळ घाटिवले बेंद्रेवाडी यांच्या वतीनं माझ्या मायबापांना सलग 4थ्या वर्षीचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. पेटवतोय थांबा थांबा, गाडी लावतोय, गाडी भिजते, पाऊस आलाय, थांबा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मित्रांनो अशीच साथ राहू द्या. खरोखर तुमच्या सगळ्या अशा प्रेक्षकांची आम्हाला आवश्यकता. आणि माझी विनंती आहे फक्त समोरची पब्लिक बसलेला तुम्ही बसून घेतला ना मागच्या दिसेल प्लीज. मला माहिती आहे खाली पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहे, नोट आहे, मला कळत नाही तुमच्या मनात काय ते मला कळते, पण मागच्या लोकांना दिसत नाही. असं फक्त ही समोरची ही मंडळी थोडीशी प्लीज विनंती. कारण मंडळी मागं बसले त्यांना बघा थोडस, हा प्लीज बघा बरीचशी मंडळी बघा. माझी आजीबाई पण बसली, किती आवर्जून सचिन मोहनचा 4थ्या वर्षीचा कार्यक्रम बघतो आहे का, म्हणून त्यांना पण थोडंसं दिसत आहे ना असं म्हणून आहे का. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सांगायला नको तरी या ठिकाणी कोंडगाव वासीय यांनी मित्रांनो मी मोठेपणा सांगणार नाही, कधी केला नाही, करणारही नाही. कोंडगाव वासियांचं हे प्रेम आहे. सचिन भाऊवर काय त्यांना काय आहे मला काही माहिती नाही, काय हे नातं जुळलंय ते मलाही माहिती कळलं नाही अजून, पण जुळलंय. आता 4 वर्ष सतत संधी या रंगमंचावर आणि पुन्हा एक वार 4थ्या वर्षी ही सेवेची संधी त्यांनी मला दिलेली आहे. आणि मी नेहमीप्रमाणे सांगत असतो, तुम्ही ऐकत आहात, या ही संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा कोंडगाव वासियांचं, या गावचं तरुण मंडळ, या गावचं महिला मंडळ, या गावचं ग्रामस्थ मंडळ, सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना सर्वांना या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा पुन्हा एक वार तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे. जरी तब्येत थोडीशी डाऊन असली तरी सांगतो सेवेसाठी सज्ज आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो, या गर्दीमध्ये बरीचशी मंडळी आहेत. आवर्जून कोणाचं नाव एखादं राहून जाईल हा म्हणून म्हणतोय, आवर्जून सांगतोय या ठिकाणी उपस्थित या पंचक्रोशीत अनेक शाहीर मंडळी आहेत. नमन, भारूड, शक्तितुरा करणारे अनेक शाहीर मंडळी आहेत. आवर्जून नवलिक सन्मान्य शाहीर बापूजी चव्हाण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मैत्री कशी असावी जरी तुरेवाले असले तरी मित्रांनो, एक मैत्रीचा संबंध गेले अनेक वर्ष दादांनी जपलेले आहेत. सन्मान्य शाहीर दिनेशदादा भंडागळे, मनोहर सुकम या ठिकाणी हजर आहेत. पिंट्या भालेकर, दत्ताजी भेरे शाहीर आवर्जून उपस्थित आहेत. प्रवीण टक्के, अनिल गावडे, हरिश्चंद्र धुमक आवर्जून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र सन्मान्य राजेंद्रजी खेडेकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि मित्रांनो, या पावसाच्या डोंबातून सुद्धा या ठिकाणी खास माझा चाहता हरिभाऊ नारडेकर कुठेतरी गर्दीमध्ये उपस्थित असतील. त्यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं कार्यक्रमात जशी मी नावं घेईन, कुणाचं राहिलं चुकून तर प्लीज राग मानू नका अशी मी सर्वांना विनंती करतो. कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं काय, बुवांना प्रश्न दिलेला आहे, बुवांना प्रश्न दिलेला आहे. बुवांनी माझा पास पण पाहिलेला आहे. शक्तितुऱ्याच्या शाळेमध्ये मी पास झालेला आहे, बुवांनी मान्य करतील. आणि म्हणून पासाची आवश्यकता नाही, प्रश्नाची आवश्यकता नाही. तुमचा पोच झालाय, आमचा तुम्हाला पोच झालाय. कार्यक्रमाची सुरुवात. म्हणायचं आहे काय, आज येतो हा ते पहिला देव दे बाबा, दादा यांचं पहिलं देव दे, बक्षीस पहिला देव. या ठिकाणी महेश भोळ आवर्जून या कार्यक्रमाला मुंबईतून उपस्थित. महेश रोहित भोळ आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा बरीचशी मंडळी मुंबईतून आणि लांबून खूप या पावसाच्या डोंबातून आलेली आहेत.
कैलासवासी अमोल शिंदे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाची सुरुवात करणारा ढोलकीपट्टू यांचे चिरंजीव वेद शिंदे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. आणि अशी अशी आधी मध्ये पारितोषिक येत राहू द्या. माझा गोवाना पण बरा वाटेल. मला नाही त्यांना पण द्यावं, त्यांना पण बरा वाटेल. ऐका म्हणून म्हणायचं जास्त वेळ न घेता आज बघा 4 वर्ष सतत हाच रंगमंच. आणि कसं आहे निदानेश्वर निश्चितपणे गाणार होतो पण आणखी गोवाना एक पॉइंट भेटणार कारण गोवा MPSC वाले शिक्षण चांगलं आहे. मग ते पॉइंट काढणार की बुवा तुम्ही शंकर कसा गाणार, तुम्ही आदिमाया हे आहे गायला चालतो. आता मगाशी सांगताना आहे तुमचा घर किती फेमस झाला. मगाशी सांगितलं सत्कार करताना मग मी त्यांना काय म्हटलं तुम्ही बाबा म्हणायचं आहे नाही म्हणायचं. आहे म्हणायचा अधिकार माझा आहे. आहे मी गाणार तुम्ही बाबा गायचं तुमचा शंकर आहे. पॉइंट तुम्ही नोटेड बिलॉट यांना सांगून थकलो पण हे काय ऐकायला तयार सुधराय तयार नाही. असो त्यांचा गट फेमस झाला असू द्या. मी त्याच्याबद्दल म्हणणारच नाही. गट माझीच तवर आहे का कसं म्हणायचं का कसं म्हणतो ऐक. माझी आदिमाया घेऊन स्तवर कसा आहे स्तवनात सुद्धा गोवाना प्रश्न कसा देतो आहे का म्हणायचं आहे का. थोडीशी ओळख राहिली कारण मित्रांनो मला मी बरेच वेळा मी बोलण्याच्या ओघामध्ये कारण डोक्यामध्ये एवढे विचार एवढे शब्द हे असतात त्यामुळे मी विसरून जातो या गोष्टी. मुलांना माझ्या तुमची ओळख करून देणार विसरून जातो बरेच वेळा. शुभमने इथं 2-3 वर्ष वाढवलं आहे गेल्या वर्षी शुभम निश्चितपणे. आणि हा छोटा पॅनेल बघा एक आहे लेकिन काही दिवसानं 60 किलोचा आहे आता 60 किलोचा आहे. कोणाला शंका असेल तर उचलून बघा ढोलकी सकट 100 होईल.
उचलून बघा. म्हणजे मी का सांगतोय, सोहम महादेव म्हणजे अशी मुलं मी तयार केले. आणि शुभम सुतार तुम्ही पाहिलाय, याच रंगमंचावर त्याने वाजवलंय. राज्य मास्टर दोदो यांच्या गावामध्ये, शिव गावामध्ये गेले 15 वर्ष सेवा दिली. पोस्ट ऑफिस मध्ये त्यांचा पोस्ट मास्टर होतो. आज बोलचा पोस्ट मास्टरच करणार आहे, पोस्ट मास्टर. आणि म्हणून बँजो मास्टर प्रणित मोहिते, कीबोर्डिस्ट आमचे सागर गायकवाड आणि आमचे नेहमीचे नाही म्हणणार आज नाही म्हणणार, टेन्शन घ्यायचं नाही. थोडेसे आजार आहे, तब्येत ठीक नाही, ठीक आहे, मला माहिती आहे, मला कळतंय, फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. रुपेश शेलार, डॉक्टर प्रॅट मास्टर यांच्या सर्वांच्या साथीने सगळी शिष्य मंडळी, माझी मित्रांनो, या ठिकाणी कैलास दिवाळे सगळी चांगली पोरं मिळून तयार होत आहेत. माळकरी बुवा आहेत सगळे. आदित्य मोरे गेल्या वर्षी भैरवी गायला, शेवटची गेल्या वर्षीच्या एकनाथ टिकेंच्या बारीत भैरवी गायली. माळकरी बुवा. नितीश कुठे आहे? नितेश जोरे, माळकरी बुवा हे माझी शिष्य. बुवा म्हणतात ना, हे माझी सगळी 10च्या 10 पोरं जी मी तयार केलेत, माझ्या मागे सगळी सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही त्यांना, अशी निर्विस्ती पोरं तयार केली. माझ्या माग माझी नाव सांगणारी पोरं आहे. आणि म्हणून रंगमंचावर जरी मरण आला आज, तरी गम नाही, पस्तावा नाही, काही. म्हणून ऐका, म्हणायचंय काय, सगळ्यांच्या साथीने, सर्वांच्या साक्षीने, ज्ञानेश्वराच्या साक्षीने बुवांना सुद्धा मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाची सुरुवात बोगतायत. कुठल्या बापऱ्या ऐका. मग गुरुराज माझ जगी नाव गाज चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे निशाण. गुरुराज माझ जगी नाव गाज चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे हे निशाण. आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान. Oh
आज तुम्हाला पहिल्या गाण्यापासून खात्री काय म्हणतोय, आद्य शंकराचार्य निघाले शाक्य मताचं खंडन करण्यासाठी. म्हणजे ते काय म्हणे, त्यांचं म्हणणं होतं की या जगात फक्त पुरुषच असले पाहिजे, ही बायका बिका या जगामध्ये नको. शंकराचार्य चालले हिमालयात आणि मग बरेच दिवस सांगायच्या नंतर शंकराचार्यांना भूक तहानेने ते व्याकुळ झाले. एका झाडाखाली विश्रांतीला बसले. म्हणायचं काय बघा, तुम्हाला प्रश्न पहिला तुम्हाला, तुम्ही लय प्रश्न टाकता म्हणून तुम्हाला प्रश्न, तुम्हाला श्रवणमध्ये प्रश्न, तुम्हाला गणात प्रश्न, तुम्हाला गौरव प्रश्न आणि शेवटच्या पदात तुझा प्रश्न. ऐका, शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. शंकराचार्य निघाले की म्हणे या जगात स्त्री जात काहीच नाही पाहिजे, फक्त पुरुष पाहिजे. मग कोणाची व्हायची? कथा सांगतोय, कथा काही कुठल्या कोपऱ्यात नाव ऐका. आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने व्याकुळ झाले. त्याला एक गवळण जाताना दिसली. गवळण म्हणतात, हे देवी, बरेच दिवसाचा मी उपाशी आहे. शंकराचार्य म्हणतात, बरेच दिवसाचा मी उपाशी. तुझ्या गागरीमध्ये जे काय असेल, दही असेल, दूध असेल, तूप असेल, ते मला दे आणि माझी सुद्धा माझी भूक शांत कर असं म्हणतात. मग ती गवळण त्याला म्हणते की तुम्ही या स्वतःहून आणि त्या तुम्हाला जे काही पाहिजे तुमची क्षुधा शांत करायची आहे. तर म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, माझ्या शक्ती राहिली नाही. मग ती गवळण म्हणते त्यांना, तुमच्यात जर शक्ती राहिली नाही, शक्तीशिवाय तुम्ही चालू शकत नाही, तर तुम्ही शक्ती मताचं, शाक्त मताचं खंडन करणारा हिमालयात निघालाय. मग शंकराचार्यांचे डोळे उघडले आणि म्हणून शिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मित्रांनो, हे लोक शेंड्या लावतायत म्हणून म्हणतोय. ऐका आता, आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. दिसताच गवळण एक, तिला ते म्हणाले. दिसतात गवळण एक, तिला ते म्हणाले, सुद्धा शांत कर तू माझी आधी डोळे. सुद्धा शांत कर तू माझी आधी डोळे. सुद्धा शांत कर तू माझी आधी डोळे. सुचली उंबरती आले भानावरती. शंकराचार्य सुचली उपरती आले भानावरती. घालून लोटांवर चरणतीचे धरती. चौबाजू सुरू झाला राहिमा. मायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान. स्वाभिमान निराकतो या आदिशक्तीचे अधिष्ठान.
दिवस उपाशी राहून बघा, 4 दिवसानंतर जर अंतुरांना उठतात तर बाप म्हणून मी शपथ शक्तीशिवाय चालू शकत नाही तुम्ही, बोलू शकत नाही तुम्ही. म्हणून म्हणतोय माझी आदिमाया श्रेष्ठ व करणार. आज ऐका, चाले नाही पाया तुझ्या बिन आदिमाया, चाले नाही पाया तुझ्या बिन आदिमाया. भले भले झुकले आई तुझ्या पाया, भले भले झुकले आई तुझ्या पाया, भले भले झुकले आई तुझ्या पाया. तुझे उडदान वाचवीला प्राण, शंकराचार्यांचं प्राण वाचवलं. शायरांना प्रश्न, शायरांना प्रश्न, त्या गवळींचं नाव सांगा. शायरांना प्रश्न, त्या गवळींचं नाव सांगायचं तुम्ही. शाबास म्हणेल शाबास. टोलेबाजी कराल आज तुमचा पोस्टमॉर्टम आहे, लक्षात ठेवा. देऊन दान वाचविला प्राण, म्हणून ठरली तू जगी शक्तिमान, म्हणून ठरली तू जगी शक्तिमान, म्हणून ठरली तू जगी शक्तिमान. शब्द मताचे खंडन कराया निघाला तू होता हिमालय फिराया. अंगी नाही उरला तुझ्या आदिमायेचे अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान. माझे काहीही सुंदरे सांभाळून घ्या मला बाळ मी आपले, सांभाळून घ्या मला बाळ मी आपले, सांभाळून घ्या मला बाळ मी आपले. सरकार माझे काहीही सुंदरे सांभाळून घ्या बाळ मी आपले, म्हणून नाते जन्मभर टिकले, म्हणून नाते जन्मभर, म्हणून नाते जन्मभर. महेश्वास जोवर उभा आहे तोवर, महेश्वास जोवर उभा आहे तोवर कीर्तना वसा जीवनभर. म्हणून यादनी मिळतो आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान. आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान. उभारणी आज माझ्या
काळजीचे हे निशाण मायेचे अधिकार राखतो आधी मायेचा वाजवा आधी मायेचे अधिकार राखतो आधी मायेचा वाजवा आधी मायेचे अधिकार राखतो आधी मायेचा स्वाभिमान राखतो या आदिशक्तीचे अधिष्ठान श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती आले अखंड सदा लाल घराण्याचा प्रसादिक नाच मंडळ घाटिवले बेंद्रेवाडीचा छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया अरे मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बक्षीस आले यायच्या अगोदरच सर्वांनी एकदम गंभीर आहे म्हणतो आत्ता जातो कैलासात आणि त्या शिवाकडून शंकराकडून खरं आत्मलिंग खरोखरचा आत्मलिंग मी मागून आणतो आणि जर ना आणीन तर एका बापाचा नाही रावण म्हणतो गोवाना नाही रावण म्हणतो आता हे वेगळी स्पिरिट टोपायला लावायला लागलं गोवाना त्यांना सवय आहे की म्हणजे आपल्या लोकांना खुश करण्यासाठी ते काहीतरी बाजू काढून देतात भागाला भाग म्हणतात फक्त काय भाग बिग देत नाहीत काय माझ्या अजून म्हणजे मला तर भाग नाही द्यायचा अजून गेलेला कशातच नाही बाकी कोणाला देत असतील ते त्यांचं त्यांना लकला पण मला अजून त्यांनी चांगला भाग दिलेला नाही आवर्जून सांगतो म्हणून मी मुद्दाम गणामध्ये विषय आणलाय गण म्हणजे गणाची स्तुतीच करतोय विषय कसा आहे तो ऐका बरं नाव झाली सगळ्यांची होय त्याच्यानंतर पड्या आवर्जून मित्रांनो पंचवड्यात एकच कार्यक्रम केला जसे या ठिकाणी म्हणजे कोंडगाव वासियांनी कार्यक्रम दिलेला आहे निश्चितपणे पण मित्रांनो सांगितलं सर्वांनी मगाशीच सत्कार करताना 14 वर्ष पहिला कार्यक्रम विनोद बुवान सोबत केला दुसरा कार्यक्रम एकनाथ डिके तिसरा कार्यक्रम गेल्या वर्षी बुवान सोबत केला आणि चौथा कार्यक्रम बुवान सोबत आणि मित्रांनो मोठेपणा नाही सांगत पण आबांनी म्हणजे हे नातं खूप टिकवलं मुलाप्रमाणे अगदी आणि आवर्जून टिकवलं जेव्हा जेव्हा इकडं कुठल्याही पट्ट्यात येतो तेव्हा आवर्जून सांगतो म्हणजे लोकांना असं पडगाव असेल वाटत नुसतं आबांचंच नाव घेतो माझ्या पण त्या म्हणजे त्या माणसाचं मन एवढं हळवं आहे ना आणि त्याने हे नातं टिकवलं सचिन बुवाशी शेवटपर्यंत आबांसाठी एकदा जोरदार टाळ्या कारण बघा मित्रांनो ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी त्याचीच वाजवावी आणि त्याचीच वाजते आहे का मी बऱ्याच वेळा सांगितलं आणि म्हणून बघा त्याचप्रमाणे आमचे देवीदादा पण असतील बरीचशी मित्रमंडळी आहेत तेजदादा आहेत भड्या बरीचशी मंडळी आहेत आणि म्हणून गण कसा सादर करतोय लक्ष असू द्या वा गाणाव तर तुमचं अगदी सगळी काय शरीराची काय 8-10 दारं असतात ती बेबी सकट 10 असतात बेबी सकट 10 9 ओपन असतात आणि एक गाठ मारलेली आहे बेबीला हवेदाराला गाठ मारलेली असते ते 30 सगळे उडी आहे का काय गण हा हो दादा हो नाही थांबा जरा त्यांचं नाव घेतल्याशिवाय नाही ते देणार थांबा जरा
नाही मित्रांनो, नाही खरं तर सांगतो, म्हणजे एरेम दादांची माझी अगदी नोखी ओळख आहे. पण मित्रांनो, माणूस एवढा भारी, स्वभाव इतका चांगला, 4 पैसे कमी द्या जास्त द्या काही बोलणार नाही, बुवा जेवढं द्या तेवढं घेऊ. एरेम दादासाठी एकदा साऊंड साठी जोरदार टाळ्या होते. मेहनत आहे, मेहनत आहे, यासाठी प्रचंड मेहनत आहे. 5-6 पोरं मला वाटतं निश्चितपणे बाजूला असतील. ही साधी गोष्ट नाही एवढी, पण तरी पण दादा शब्दासाठी खूप आणि चांगला माणूस आहे पंकज दादा एरेम. दादा तुम्हाला सुद्धा मानाचा मुद्रा. आणि पोरं काय म्हणतात, आम्हाला पोरसला थोडस द्या. हा, तर तेवढी फक्त कृपा दृष्टी ठेवा. आणि तुम्ही असता मला माहिती आहे. आणि म्हणून गण अच्छा, सुनील गवाणकर आहेत, नितेश गावडे आहेत, पप्प्यादादा भंडागडे आहेत, बरीचशी मंडळी आहेत, समीर रामबाडे सुद्धा आहेत. कुठे असेल तर मला भेटून जा म्हणा. समीर बुवा रामबाडे गर्दीत कुठे आहेत त्या बघा, नाव आले म्हणून घेतो. आणि खेडेकर दादांच्या इथं आपली वारी आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मी सांगितलंय, दादांच्या माध्यमातून बक्षीस आले. आणि 10 तारखेला कासारकोळवणला सचिन कदम विरुद्ध विकास लांबोरे यांचा जोरदार सामना आहे मित्रांनो. गौरी येतात त्या दिवशी ते सुद्धा निमंत्रण आता मोरड्यात पण 8 तारखेला त्याच्या आधी मोरड्यात माझ्या दादांच्या इथं मोरड्यामध्ये आहे. आणि उद्या पण माझ्या बुवा जोडीले, हे माझ्या 5वीला दादा पोचलेले आहे. आज बुवा लांबोरे बुवा, उद्या खेळात लांबोरे बुवा, 31 तारखेला निजामपूरला लांबोरेच बुवा. हे आमच्या 5वीलाच पुढला असतो. चला असो, चांगली गोष्ट. म्हणून गण गण म्हणायचं, लक्षात सुद्धा वेळ नको. कसा आज मला बरा वाटतंय, थिएटरची बारी ना मौली लय कंटाळा येतो, बुवा घुरत 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 म्हणतात. आज कसा जरा मोकळा मोकळा वाटतो, आज बरा वाटतंय. बघा ऐका, अंतरिक्षातील नक्षत्रांच्या किरणात गण आहे, आप वायू तेज पृथ्वीच्या वातावरणात गण आहे, या सजीव सृष्टीच्या समीकरणात गण आहे, आणि या अखंड विश्वाच्या अंतर्मनात गण आहे. जरी अल्पलोकात माझी ख्याती आहे, आत्मविश्वास हाच माझा जीवन साथी आहे, अंतिम क्षणी या देहाची माती आहे, आणि माझे भवितव्य श्री गणेशा अरे फक्त तुझ्याच हाती आहे. म्हणायचंय काय बुवा, बुवा शब्द सांगतो. स्तवनामध्ये पहिला प्रश्न, गवळण कोणती, तिचं नाव सांगायचं. गवळण कोणती. गणात तुम्हाला दुसरा प्रश्न, आला आला आला. ऐका, मग चेहऱ्याचा उडाला रंग, चेहऱ्याचा उडाला रंग. पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, पाऊस पडतोय. चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मोठायला तंग. शाहीर शाहीर आज या बाहेर, जरा या बाहेर. सचिन बुवा दॅट इज कॉल्ड. ऐका काय म्हणते, चेहऱ्याचा उडाला रंग. गणाची स्तुती करतोय, स्तुती. तुम्ही जो परवा खोटा विषय किंवा कार्यक्रम ना, हा विषय कसा आहे आम्ही गणात आणलाय. ऐका, चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मोतायला तंग. हलवून हलवून थकना खाली, हलवून हलवून थकना खाली, सारं घामन भिजलंय अंग. माझ्या गणान माझ्या गणानं फोडलंय पिंग, माझ्या गणानं फोडलंय पिंग. अर तुझं खाली अडकलंय लिंग. विषय ऐनवना किंजीव जाणारा गोवा नाही येत आहे तुम्हाला. ऐका आता,
चेहऱ्याचा उडाला रंग याला झाली मुकाईला तंग चेहऱ्याचा उडाला रंग याला झाली मुकाईला तंग हलवून हलवून थकना खाली हलवून हलवून थकना खाली माझ्या गाण्यानं माझ्या गाण्यानं फोडलंय भिंग माझ्या गाण्यानं फोडलंय भिंग तुझे खाली अडकलंय भिंग माझ्या गाण्यानं फोडलंय भिंग तुझे खाली अडकलंय भिंग गाण्यानं फोडलंय भिंग तुझे खाली अडकलंय भिंग माझ्या गाण्यानं फोडलंय भिंग तुझे खाली अडकलंय भिंग रावणाच्या आईने मृतिकेचे लिंग माते आधीच फेकून येतो आधीच फेकून येतो आधीच फेकून येतो खरोखरचे आत्मलिंग तुला मी क्षणात आणून देतो क्षणात आणून देतो क्षणात आणून देतो विवश करीन मी शिवशंकराला विवश करीन तुम्हाला सांगतो त्या दिवशी चुकलाय तुम्ही मान्य करा आणि मला माहिती आहे तुम्ही मान्य करणारे शाहीर आहात तुम्ही खोटे बोलणारे शाहीर नाही निश्चितपणे मी मान्य करतो ही खरी स्टोरी आहे एक ग्रंथात नव्हे तुम्हाला 10 ग्रंथात अशी स्टोरी दाखवीन आधी मायेचं
शिकवण्यासाठी गेला नव्हता. तिचं बोलायचं नाही काय म्हणून आज सांगतोय, नाही तर पोस्टमार्टम पुढचा लक्षात ठेवा. गेल्या वर्षी सारखा तुम्हाला सैल सोडणार नाही आज. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न गवळ्यांचं नाव सांगायचं कवाना म्हणता. दुसरा प्रश्न, रावण लक्ष्मीला गेला, लघुशंका लक्ष्मीला गेलाय, किती वर्ष लग्न केलं होतं सांगायचंय तुम्ही. ऐका. सोनेवाला बुराकी झाला, सोनेवाला बुराकी झाला, केले स्वप्न दयाचे भंग. माझ्या गणानं माझ्या गणानं फोडलंय विंग, गणानं फोडलंय विंग, तुझं पाणी अडकलंय विंग. माझ्या गणानं फोडलंय विंग, तुझं पाणी अडकलंय विंग. पाणी अडकलंय विंग, माझ्या गणानं फोडलंय विंग, तुझं पाणी अडकलंय विंग. शहराचा उडाला रंग, शहराचा उडाला रंग, त्याला खाली उठायचा तंग. हलवून हलवून थकला गाडी, रावण भिजलंय अंग. फोडलंय विंग, तुझं खाली अडकलंय विंग, फोडलंय विंग, तुझं खाली अडकलंय विंग, फोडलंय विंग, तुझं खाली अडकलंय विंग. आणि नंतर बुवांना सांगितलं की ते शिवलिंग हलवून हलवून टाकला खाली. जेव्हा गणपतीने ते शिवलिंग घोराक्याचं रूप घेऊन खाली ठेवला, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे रामेश्वराचं. बुवांना सांगितलं मी त्या दिवशी, त्याला काही जमलं नाही, दुसऱ्या बारीत पण नाही सांगितलं. मी म्हटलं गुगलला सर्च करतील, गुगलला पण नाही मिळालं नसेल त्यांना. असो, मी आज सांगूनच टाकतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, गणाची स्तुतीच केलेली आहे, वर्णच गायलं आहे, नाही तर म्हणाल पद गायलं हो, शंका असते. आणि म्हणून म्हणायचंय काय गवळण, आता गवळण म्हणायचंय काय, लक्ष असू. वेळ झाला, जास्त जास्त फिरवी बिरीत बसत नाही, कारण बुवांना पण सकाळी लवकर नाही तर देत नाही. उद्या आमच्या गावात आहे बुवा, आमच्या आहेत ना, म्हणून बघा काय म्हणायचं. ओ सोडा की हात माझा दाजी बाबा, नजर इकडं ताईची. याला मी खूप गवळे लावल्यात बुवांना. लांबोरे लांबोरे शब्दावरना तर किती गवळ्याने बाय 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 पोस्टमार्टम करून टाकले अण्णावाचा. पण एक गवळण माझी अशी उद्या होती, त्यांचं उत्तर बुवांना द्यायला जमलं नाही. कदमावर फदमावर पद्मावर म्हणतात ते. मी त्यांना काय म्हटलं, उत्तर कशाला म्हणतात, त्यांचा आयेचा गण जर इथे कोण असतील मंडळी माझी बारी बघणारी, त्यांची आये मी अशी कापले, परत माझ्याशी आयेचा गण बुवा लावणार नाही. अशी मी त्याची आये कापलेली, त्याच्या आईला नाही म्हणत, त्याचा गण असा मी कापलाय, असं उत्तर मी त्यांना दिलंय. की पण ते मान्य करत नाही, जाऊ दे सोड दे, आम्ही एवढं नाही मान्य करत की आम्हाला आमची लाल करा, आम्हाला मोठा म्हणा नाही म्हणणार, जाऊ दे ते तुमचं तुम्हाला लागलं. आणि म्हणून माझ्या एका गवळीचं बुवांना उत्तर अजूनही द्यायला जमलं नाही, म्हणून ते आज गवळ तुमच्या समोर सादर करतोय. म्हणायचं वेळ झाली याची आईची. आज वेळ आल्या, वेळ म्हणून आज पेपरची वारी नाही, म्हणून खाली बिली देतोय. तुम्ही लिहून लिहून वापरून ऐका काय मला काय तुम्हाला द्यायचं उत्तर तर द्या, पण ते वेगळं उत्तर द्या. कदमावली फादमावा नाही म्हणायचं. मी जो विषय गातोय त्याच्या मागचा किंवा पुढचा, तिकडे डायरेक्ट यमुने तीरावर नाही जायचा. मी कुठं गातोय तो बघा, ऐका. सुटेना मुंडा पडले चिंता, सुटेना मुंडा पडले चिंता. गवळणी म्हणतात, गवळणी म्हणतात की हा कंस मामा बरेच दिवस या कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतोय. अनेक त्यानं पुतनाला पाठवली, अनेक राक्षसांना पाठवली याला मारण्यासाठी. कृष्ण काय ऐकत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला कृष्णाची काळजी लागली असं सगळे गवळणी म्हणतात. कसा विषय सुटेना मुंडा
पडले चिंता मला या मुरली वाल्याची आम्हाला चिंता पडली सुटे ना म्हणता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची अहो हिम्मत काय हाय साल्याची त्या कंसाला म्हणतात कंस हा वसुदेव आणि देवकीचा मेवना हिंदीमध्ये साला म्हणतात ते हिंदीमध्ये त्याचं नाव साला हा अरे काय हिम्मत हाय या साल्याची सुटे ना म्हणता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची तुम्ही वेगळा शब्द आणला होता अहो कत काय हाय साल्याची असं मी आणला होता ते बुवा म्हणतात तुम्ही हिंदी बोलता असं आता चे भजन त्यांनी कुठला काढले तो आता ते सांगतील आले कुठल्या व्याकरणात आहे तो पण आता हे असले शब्द कारण कृष्णाचा जन्म मथुरेतला आहे मित्रांनो मथुरा आत्ताच्या युपी मध्ये युपीची भाषा कुठली आहे हो हिंदी भैया बघा काय बोलतात अहो कसे जा रे हो तेव्हा कृष्ण असा बोलला मी नाही म्हणत पण कृष्णाची जन्मभूमी आता युपी मध्ये आहे मथुरेमध्ये ऐका म्हणून मथुरा त्यामुळे चालतो तो शब्द अहो इंग्लिश घेतात आता इंग्लिश म्हणजे इंग्लिश घेतात शब्द शब्द म्हणतोय तुमचा गैरसमज व्हायचा ऐका सुटे ना गुंता पडले चिंता आम्हाला त्या मुरली वाल्याची हिम्मत काय हाय साल्याची हिम्मत काय हाय साल्याची कंसाची हिम्मत काय हाय साल्याची याला मोऱ्या दाढी वाल्याची 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 सुटे ना म्हणता पडले चिंता सुटे ना म्हणता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची साला म्हणजे वसुदेव आणि देवकीचा मेवणा त्याला हिंदीत साला म्हणतात हे लक्षात घ्या म्हणून हिम्मत काय हाय साल्याची हिम्मत काय हाय साल्याची याला मोऱ्या दाढी वाल्याची हिम्मत काय हाय साल्याची याला मोऱ्या दाढी वाल्याची काय हाय साल्याची याला मोऱ्या दाढी वाल्याची काय हाय साल्याची याला मोऱ्या दाढी वाल्याची वरून याला आले कळून कृष्ण गोकुळ वाढत आहे कृष्ण गोकुळ वाढत आहे शिव जातोय जळून शिव जातोय जळून शिव जातोय जळून त्रिकाल त्यारी गोकुळचा धनी अहो त्रिकाल त्यारी गोकुळचा धनी वेंदळू आलेल्या झाल्याची साल्याची
पण कधीतरी नको 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 बुवाला व्हायचं काय भेटू दे बा बुवाला पैसा आलं गेले वर्षी बसणार काय पैसे कमवायचं ते कमवा म्हणून शेवटचं गाणं तुमची अशीच साथ राहू दे मित्रांनो. मला खरं नाही बघा असे पब्लिक मध्ये असा थोडासा जल्लोष पाहिजे तर बोरा बघा कशी उठली शेवटची आहे ना शेवटची इसको कहते हैं. आणि हा जोश पाहिजे पब्लिक मध्ये. हा फक्त मजा घ्या भांडणा बिंडणा करू नका ह्याच्या त्याच्यावर पाय चिमटा बिमटा इकडे कुठं काढू नका एवढा काम करा. आणि म्हणून भगवानाचा प्रश्न विचारलाय त्यांच्याकडे आहे एक मित्र त्यांना सांगितलंय भगवाना विचारलं छोटा प्रश्न साधा सोपा आहे. भगवाना विचारलं 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव काय आणि नाव काय सोपा प्रश्न. भगवानी मला 2-3 उत्तर अशी खडी मारून बघितली व हा बघा ता बघा असं आम्ही काय बघितलं नाही. हा तर तुमच्याकडे परफेक्ट उत्तर असेल तर तुम्ही द्यावं जरूर मान्य करेन. ग्रंथाचं नाव सांगा अशी माझी अट आहे त्याच्यामध्ये मी टाकले त्यांच्यामध्ये माझ्या प्रश्नामध्ये मी खाली ती अट टाकलेली आहे. ग्रंथाचं नाव सांगितलं ग्रंथ इथं मागणार नाही तुम्ही घरात ठेवलात तरी चालेल मान्य करील. आणि म्हणून शेवटचा प्रश्न पण माझं एक मुद्रा अंतरा आणि बारीची सांगता म्हणायचं आहे का सुज्ञानाचा निर्मळ झरा काय झाला भीमासारखा माणूस खरा पुन्हा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का. अरे घेरे घालून म्हणालो काय मी जो प्रश्नपद दिलाय घेरे घालून नजरे घालून प्रश्नपद दिलाय तो घेरे घालून नजरे घालून म्हणजे नीट वाचा असं मी त्याला सांग. मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी नाक नाही करायचा. घेरे घालून नजरे घालून उगाच कशाला लावतोस बोलून नको खाऊ फुकटचा भात. घेर घालून माझा नाही तुमचा नजरे घालून उगा कशाला मला लावतोस बोलून नको खाऊ फुकटचा भात. कड्या मर्दाची हिम्मत धाव कड्या हे आज पुरुष आहे ना म्हणजे मी आदिवासीची बाजू मांडणार ते पुरुषांची मांडणार आहे की असाच विषय. मी राधा आणि ते कृष्ण असा विषय नाहीये फक्त बाजू मांडायची. कारण मी त्यांना सांगितलंय परवा आय हॅव 2 चाइल्ड 1 चिल्ड मी चाइल्ड म्हणालो. हा 1 4 years लिटल 4 years बेबी बॉय अँड 2 years बेबी गर्ल सांगितलंय त्यांना. तर असं त्याच्याकडे शंका नको ऐका. मग हे रे घालून उगाच कशाला लावतोस बोलून नको खाऊ फुकटचा भात. गड्या मर्दाची हिम्मत धाव गड्या मर्दाची हिम्मत धाव नाहीतर मारून जाईल धाव. गड्या मर्दाची हिम्मत धाव नाहीतर मारून जाईल मर्दाची हिम्मत धाव.
पहिल्या फेरीसाठी ध्रुवांना शुभेच्छा देतो. पहिली फेरी संपवतो. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. धन्यवाद.